लहानपणी आपण सगळ्यांनीच आईबाबांकडून खूप स्टोरीज ऐकल्यात. मला पण माझ्या बाबांनी एक स्टोरी सांगितली होती आणि तिच्याचमुळे मी आज पंढरपूरला सुद्धा निघालोय. स्टोरी होती संत नामदेव महाराजांची. एक दिवस नामदेव महाराज त्यांच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरात विठ्ठला पुढे नैवेद्य ठेवतात. बाबांनी तर सांगितलेलं असतं देव जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही, आणि नामाने सुद्धा त्याचा शब्दशः अर्थ घेतलेला. त्यांना वाटत राहतं देव खरंच येऊन जेवण करून जात असावा, त्यामुळे ते देव येण्याची वाट बघत खूप वेळ तिथेच बसतात. पण समोर तर देवाची मूर्ती होती, त्यातून कसा येणार बाहेर विठ्ठल? नामदेव काही ऐकेना. शेवटी नामा विठ्ठलाला म्हणतो, जर तू नाही आलास तर मी पायरीवर डोकं फोडून जीव घेईन स्वतःचा. तरी पण तो नाही आला. थोड्या वेळाने जेव्हा महाराज डोकं फोडायला खाली वागतात तेव्हा विठोबा साक्षात त्यांच्या समोर येतो आणि नैवेद्य स्वीकारतो. ही स्टोरी फक्त यासाठीच की एका गोष्टीवर जर तुमची श्रद्धा असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. आज पंढरपूरला येऊन मी ती पायरी सुद्धा पाहिली. स्वप्न बघा पण नामदेव महाराजांसारखी श्रद्धा असू दे त्यावर. एकादशी को अभंग. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर्कटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर,